तामिळनाडूचं झालेली आहे. महाराष्ट्र माझा पहिला प्रेफरन्स होता पहिले, म्हणजे भारतीय प्रशासनिक सेवामध्ये माझा पहिला प्रेफरन्स महाराष्ट्र होतं. मी कारण एवढंच होतंय की मी माझा लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट ऐकून ऐकलेली आहे. त्यामुळे ह्या मिट्टीमध्ये काम करायचे म्हणून माझा पहिला प्रेफरन्स होता महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मला एक विषय कळाला की तामिळनाडूमध्ये एखादा प्रोग्राम झाला, या तामिळनाडूमध्ये भरपूर साजरा वगैरे करतो आम्ही. खरं तर ते पारंपरिक वैद्य आणि कलाकार आहेत त्यांना बोलवतात. उदाहरण सांगायचे म्हणजे तिथे इथे मॅडम पण आहे, मॅडम केरलाचे आहे, मॅडमला पण तुम्ही विचारू शकता. पारंपरिक वैद्य आणि कलाकार आहेत, त्यांना आपण पूजा करतो. त्यांचे पाय पडतो आणि त्या दिवशी त्यांच्या पूर्ण वाचतात. आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मी आता 2020 मध्ये महाराष्ट्रामध्ये आलो आणि 2020 मध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर मला एक विषय कळालाय की महाराष्ट्रामध्ये जे कोणी पारंपरिक वैद्य आणि पारंपरिक कलाकार आहेत त्यांचं प्रमाण खूप कमी होतं. आम्ही मुख्य कार्यकारी कोल्हापूर म्हणून काम करत असताना आमच्याकडे एक योजना आहे, योजनाचं नाव विसरलो मी. त्या योजनामधून आम्ही ते पारंपरिक कलाकार आहेत त्यांना आपण दर महिन्याचं आपण हे देतो, मानधन देतो. त्या योजनाचं नाव विसरलो मी. कलाकार मानधन तुम्ही दिलेलं नाव आहे ते. योजनाचं दुसरं एक नाव आहे, योजनाचं नाव विसरलो मी. तेव्हा करत असताना मला अशा कळालंय की ते पारंपरिक वैद्य जे काही वैद्य वाचतात त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे, अत्यंत कमी आहे. आणि माझ्या बॅट्समॅन सोबत चर्चा करत असताना मला असं कळालं की त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा परंपरा म्हणजे लोक विसरून जातात. आणि तो एक बाब झाला, त्यांना आपल्याला सपोर्ट करायचे. आमचे लोक आहे ना, आमच्या परंपरा आहे, महाराष्ट्राच्या परंपरा आहे, मान्य आहे, हे महाराष्ट्राच्या परंपरा आहेत, आमच्या परंपरा आहेत. हे लोकांना आपल्याला सपोर्ट करावाच लागेल. आणि दुसरं, मी बरेच ठिकाणी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं कळालं की एखादा हर्ट्सच्या भरती केलं तर आमच्या हृदयाच्या पर्सेंटेज, हार्ट अटॅकचा पर्सेंटेज जो आहे, हार्ट अटॅकचा पर्सेंटेज जवळपास 40% पुढे जाते, 40% वाढते. हार्ट अटॅकचा जो आपण पर्सेंटेज सांगतो, हार्ट अटॅकचा जो प्रॉबिलिटी आहे 40%च्या पुढे जाते. आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजाचा वारस आहे, आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारस आहे. बरोबर आहे. आमच्या अशा पद्धतीनं वारसांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणणार आहे की ठीक आहे तुमचा हार्ट अटॅक होऊ द्या, आम्ही नक्की सोडणार नाही. त्यामुळे जे काही एसपी साहेबांनी सूचना दिलेली आहे, ते कर्ड्स आहेत, ते इन्स्ट्रुमेंट्स आहेत, मी सर्वांना विनंती करतोय की त्याच व्हॉल्यूम मध्ये ठेवून तुम्ही सर्वांनी साजरा करावे. आणि हा 2 विषय मी विशेषतः तुम्हाला सांगायचे की हे माझा पहिला जयंती आहे. बरोबर आहे. सोलापूरमध्ये रुजू झाल्यानंतर हा माझा पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जयंती आहे. आम्ही मिळून सगळ्यांनी शांत पद्धतीने, चांगल्या पद्धतीने नाचून, चांगल्या पद्धतीने साजरा करूया. फक्त कृपया करून 2च विनंती आहे सर्वांना की अनधिकृत पद्धतीने पुतळा तुम्ही लावू नका, एक. आणि दुसरा, साहेबांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे व्हॉल्यूम कंट्रोल वगैरे ठेवून इतर लोकांना त्रास न देता, इतर लोकांना म्हणजे मी कुत्र्याला पण सांगतो, बरोबर आहे, आमच्याकडे जे जीव प्राणी आहे तो सुद्धा त्यांना पण आपल्याला काळजी घ्यावं लागेल ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये सांगितलेले सगळं आम्ही एकत्रच आहोत, बरोबर आहे. कुत्रा असो, माकड असो, तिथे सुद्धा आपल्याला वाईल्ड लाईफ, कोल्हापूरमध्ये वाईल्ड लाईफ भरपूर आहे. इतर जीवामध्ये काही त्रास न देता आपल्याला चांगल्या पद्धतीने, शांत पद्धतीने नाचून वाचून, कूलिंग ग्लास घालून चांगल्या पद्धतीने आपल्याला साजरा करूया. मी सर्वांना परत एकदा मी विनंती करतो आणि आपण चांगल्या पद्धतीने, मी पण त्या दिवशी आहे तुमच्यासोबत, मी पण साजरा करणारच आहे. चांगला करूया. परत मी हा 2 शब्द चालून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।